सुंदराते ध्यान उभे विटेवरी सुंदराते ध्यान उभे विटेवरी सुंदराते ध्यान उभे विटेवरी सुंदराते ध्यान उभे विटेवरी
कंठी कौस्तुभमणी विराजतो कंठी कौस्तुभमणी रे ग रे रे ग ग म द नि नि द नि सा गरे नि धनि रे मद सानि पम द प रे गरे सानि रे नि रे प रे गरे नि रे प रे गरे सानि सा सानि म गरे ग म गरे गरे ग म ग गरे ग म द म द म गरे ग म द नि द म द म गरे ग म द नि सा नि नि द नि नि म द म नि नि ग म ग नि नि रे ग नि द नि रे ग गरे ग गरे ग गरे ग गरे रे ग गरे ग गरे ग गरे रे म म म म म म ग म म ग म म ग म ग प म ध म प म रे ग रे प म द सा नि
गमदानी सा गमदानी सा सानी रे सानी रे सानी सानी रे सानी रे सानी रे सानी रे बाबा गिर सगा गमदानी सा गमदानी सा गमदानी गमदानी सा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिण श्रीमुख आवडी पाहिण श्रीमुख आवडी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
निरंतर सनि प म ग ग म प नि सा सा ग म प म म प म प रा नि ध नि ध प ध प म सा 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 नि नि ध प म ग पणी सागरे सारे सा प म ग सा नि ध नि सा ग प म ग प म ग प नि ध प म ग प नि सा नि सा सा ग म प नि सा नि सा सा ग म प नि सा नि सा 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 प नि सा ग रे ग सा रे नि सा सा प नि सा ग रे ग सा रे सा प ग म रे ग सा रे नि सा प म ग म रे ग सा रे नि सा सा प म ग म रे ग सा रे नि सा सा ग रे ग सा रे नि सा सा नि म ग म ग म रे ग सा रे नि सा ग म प नि सा नि सा ग म प नि सा नि सा ग म प नि सा नि सा प 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 नि सा अवडे निरंतर है जीधा अवडे निरंतर है जीधा तुळसी हार गळा से पितांबर तुळसी हार गळा से पितांबर हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय
राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम म्हणावुनी शरण जावे मनवोनी शरण जावे म्हणावुनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासे 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 हा उतरिल पार हा उतरिल पार उतरिल पार हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणा बहु आहे करुणा बहु आहे करुणा बहु आहे करुणा अनंत हे नाम जा 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 कामणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले कामणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले प्रगट तरी केले 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 प्रगट हा उतरिल पार तो हा उतरिला पार टाटा उतरिल पार तो हा उतरिला पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा नदीचा कुमार कुमार चला टाकर कुमार 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 मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे शरण जावे मनवोनी शरण मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो
दुस्तर नदीचा म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासे
तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने गतीचा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं दं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम थोडासा आवाज वाढवा सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिम नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपम जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी संताची ये माता चरणावरी संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांसी रंजाऊ चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊ निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेश पर प्रकरणातील चिंतनीय अभंग सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या लोकामध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहोत तसं या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे या लोकाचंच नाव मृत्यू लोक आहे म्हणून आया है सो जाएगा राजा रंक फकीर ज्या लोकांमध्ये आपण आलेलो आहोत या लोकांमध्ये एक नियम आहे एक कायदा आहे जसं भगवंतानं गीतेमध्ये वर्णन केलं या मृत्यू लोकातला नियम या मृत्यू लोकातला कायदा म्हणजे जातस्य ही ध्रुवो मृत्यूर
हा कायदा. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्माद परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. कुरुक्षेत्रावर 5000 वर्षापूर्वी कौरव पांडवांचं महायुद्ध, आणि महायुद्धाच्या प्रसंगी पंडुपुत्र अर्जुनाच्या अंतकरणामध्ये मोह निर्माण झाला, आणि तो मोह नाहीसा करण्याकरता भगवंतानं अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. उपदेश करत असताना पंडुपुत्र अर्जुन ज्या वेळेला बोलायला लागला, हे प्रभो, या भीष्माचार्यांना मी कसं मारू, या द्रोणाचार्यांना मी कसं मारू, या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, या भीष्माचार्यांनी आमचं लहानपणापासून रक्षण केलं, अशा या गुरुजनांना, पितामह भीष्माचार्यांवर मी बाण कसं चालवू, द्रोणाचार्यांनी मी कसं मारू. हा मोह नाहीसा करण्याकरता भगवंतानं अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. उपदेश केला म्हणजे सांगितलं की या लोकामध्ये जो आला, मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होतो. उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ उसा. म्हणून गीतेमध्ये भगवंतानं हा नियम सांगितला की जातस्यहि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. आणि याच श्लोकावर माऊली ज्ञानेश्वर महाराज गोड असणारी ओवी लिहितात. उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजे ते नासे म्हणजे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो, कारण हा लोक म्हणजे मृत्यू लोक आहे. येथे नाही उर अवतार, येथे नाही उर अवतार, येरते बाबर जीव किती, जीव किती, येरते बाबर जीव किती. येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, येरते बाबर जीव किती, जीव किती, येरते बाबर जीव किती. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या प्रमाणामध्ये असं वर्णन केलं की ज्या स्थानावर आपण आपलं जीवन व्यतीत करतो या लोकाला मृत्यूलोक म्हणतात, आणि येथे नाही, येथे नाही उरो आले अवतार, भगवंताचे अवतार झाले इथं. या लोकामध्ये देव येतो, या लोकामध्ये संत येतात, आणि या लोकामध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहोत. पण इथं एक प्रमाण आपण आत्ताच ऐकलं की येथे नाही उरो आले अवतार, म्हणजे भगवंताचे अवतार. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्णादी अवतार इथं झाले, पण आज एकही नाही. येथे नाही उरो आले अवतार. भगवान येतो परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये भगवंताचा अवतार होतो, परंतु या लोकामध्ये आल्यानंतर भगवंताची येण्या जाण्याची लीला आहे, पण येथे नाही उरो आले अवतार. संत येतात जगाच्या कल्याण, संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जगत कल्याणाकरता संत येतात, पण आपण नेहमी एक प्रमाण म्हणत असतो, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. संत आले इथे उपकारासाठी आले, गरजा वैकुंठी. इथं आले जे कार्य करण्याकरता आले ते कार्य पूर्ण झालं, आणि ज्या तिथीला साधूनं आपला देह ठेवला त्या तिथीनुसार साधूचा होतो पुण्यतिथी सोहळा. म्हणजे साधूची होते पुण्यतिथी, एका वर्गाची होते जयंती, आणि एका वर्गाचं होतं वर्षश्राद्ध. पण कीर्तनामध्ये बोलायला फार सोपं असतं बरं का. पण एक म्हण आहे बघा, नियमी आपण ऐकत असाल, ज्याचं जळतं, हां, ज्याच्या कुटुंबामध्ये ज्याच्या परिवारामध्ये अचानक अशी घटना घडते, त्या दुःखातून त्या परिवाराला त्या कुटुंबाला सावरणं फार अवघड जातं. पण हा लोक मृत्यू लोक आहे. असे एकूण जवळजवळ आपल्या शास्त्रामध्ये जर विचार केला तर 14 लोक आहे. आपण जिथं बसलेलो आहोत त्याला म्हणतात मृत्यू लोक. इथून वर आहे 7 लोक. वर आहे भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक वर. आणि आपण जिथं बसलेलो आहोत तिथून खाली असं वर्णन आलं की खाली सुद्धा अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ.
खाली सुद्धा 7 लोक आहे आणि वरही 7 लोक आहे आणि मृत्यू लोकातल्या जंक्शन स्टेशनवर तुम्ही आम्ही काही दिवसाचे मेहमान म्हणून उतरलेलो आहोत. आणि इथं सुद्धा इथं काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप इथं आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती काप आहे परी आजीची होय सावध जो. म्हणून या लोकामध्ये आलेलो आहोत. लोकामध्ये आलेलो आहोत म्हणजे मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला उपदेश करतात. महाराज म्हणतात पाहे पा शरीराची या गावा ज्या करता आपण इथं आलो ज्या करता भगवंतानं देवे दिला देह भगवंतानं मनुष्य शरीर दिलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा भगवंताची भक्ती करण्याकरता भगवंताचं भजन करण्याकरता. कीर्तन झाल्यानंतर मला एकानं विचारलं कीर्तनानंतर महाराज तुम्ही बोलत होते कीर्तनामध्ये भगवंताची भक्ती करा भगवंताचं भजन करा पण भगवंताची भक्ती भगवंताचं भजन कशा करता हो नाही केलं तर काय होईल. त्याचं उत्तर आहे भगवंताची भक्ती भगवंताचं भजन का करायचं. मी अगोदर बोलून गेलो की इथं जो उगवला तो मावळतो ज्याचा उदय होतो त्याचा अस्त होतो आणि ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. मग भगवंताचं भजन का करायचं. संत महात्मे तुम्हाला आम्हाला भगवंताचं भजन भगवंताची भक्ती का करायला म्हणून सांगतात तर त्याचं उत्तर आहे शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस हो यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास हे शेवटचा दिवस शेवटचा दिवस शेवटचा दिवस शेवटचा जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं महाराज देवाचं भजन का बरं करायचं कशा करता. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की इथं शेवट होतो इथं प्रत्येकाचा शेवट होतो म्हणून शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे यासाठी केला होता अट्टहास. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचारलं महाराज तुम्ही तुमचा शेवटचा दिवस गोड होण्याकरता काही केलं का. महाराज म्हणतात केलं ना दिन रजनी आची धंदा आम्ही एक धंदा केला. मानव देह मिळाला मनुष्य शरीर मिळालं आणि या मानव देहाला आल्यानंतर शेवटचा दिवस गोड व्हावा या करता दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे भगवंताचं भजन केलं भगवंताची भक्ती केली. आणि म्हणून आपल्यालाही संत महात्मे उपदेश करतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांना तर आलं बुवा विमानाला नेण्याकरता शेवटच्या क्षणी जगद्गुरु तुकाराम महाराज विमानामध्ये बसून गेले. भगवंताच्या भजनाची शक्ती आहे ती प्रयाण काळी देवी विमान पाठविले कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन सदेह वैकुंठ गमन जगद्गुरु तुकाराम महाराजांचं झालं. म्हणून आपल्यालाही जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्मे उपदेश करतात. उठा जागे वारे आता जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता भावी चरणी ठेवा माता चरणी ठेवा माता भावी चरणी ठेवा माता सुख विव्यथा जन्माचा कवी व्यथा जन्माचा सुख विव्यथा जन्माचा सुख व्यथा जन्माचा धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन धन पुत्र जन धन पुत्र जन संत महात्मे उपदेश करतात.
लोकामध्ये आलेलो आहोत, ज्या त्या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकातला सगळा व्यवहार तसं पाहिलं तर उलटा व्यवहार आहे. उलटा व्यवहार आहे. बघा, आपण डोक्यामध्ये टोपी घालतो का डोक्यावर टोपी ठेवतो? बघा, तुम्ही सरळ बोलतो, मी सरळ बोलतो. असं जसं मी बोललो की बाबा आता कीर्तनाला आपण उभे राहिलेलो आहोत, तर आता डोक्यामध्ये टोपी घाला, सरळ बोलणं आहे हे. डोक्यामध्ये टोपी घाला असं आपण वाक्य उच्चारतो. डोक्यामध्ये टोपी घाल, डोक्यामध्ये टोपी घाला. आता डोक्यामध्ये टोपी घालतो का आपण? तसं नाही ना, उलटच आहे ते, हे बोलणंच उलट. सरळ आपण करून घेतो, तो भाग वेगळा आहे. परंतु आपण म्हणतो डोक्यामध्ये टोपी घाला, पायामध्ये बूट पायामध्ये हा बूट घाला. तसं नाही करत आपण. आपण म्हणजे आपण बरोबर करतो. तात्पर्य या लोकातला व्यवहार. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हसू येतं, अशी ओवी आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांची, हा कटकटा आहे ओखटे ये मृत्यू लोकीचे उफराटे. येत अर्जुना जरी अवचटे जन्मला असे तू, तरी झडझडोनी वहिला निगी भक्तीची वाटे लाग जिया पावसी अभ्यंग निजदाम माझे. जो उगवलेला सूर्य आहे तो मावळण्याकरता निघाला. जो उगवलेला आहे तो मावळतो, ज्याचा उदय होतो त्याचा अस्त होतो. म्हणून हा लोक मृत्यू लोक आहे. आतापर्यंत गेले ना या आपल्या मृत्यू लोकातून किती गेले. प्रमाण आपण नेहमी दशक्रिया विधीचं कीर्तन असेल, वर्षश्राद्धाचं कीर्तन असलं, किती प्रमाण आपण नेहमी ऐकत असतो. कोणतं? आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. काय प्रमाण आहे? म्हणजे संसार आहे हा, गळती लागलेली. जसं झाडाला पानं लागतात, कालांतरानं ते पानं पिवळे होतात. पिवळे झालेले पानं खाली गळतात. एक पिवळं झालेलं पान खाली गळालं, टपकन लागलं त्याच्या पाठीला. कुणाच्या? पानाच्या. रडायला लागलं ते पान, रडायला लागलं, झाड हसायला लागलं. हसणारं जे झाड आहे त्या हसणाऱ्या झाडाला खालून पानानं रडत असणारं जे पान आहे त्यानं विचारलं की काय झालं तुला हसायला? पान विचारतं खालून, तुला काय झालं हसायला? नेमकं का बरं हसतो तू? अरे मी खाली पडलो, आजपर्यंत सगळं जीवन माझं तुझ्या सहवासामध्ये गेलं, मी खाली पडलो, माझ्या पाठीला लागलं, तू कुशाला हसतो? झाड उपदेश करायला लागलं, पानाला सांगायला लागलं. झाड म्हणायला लागलं, अरे बाबा आता तू पिवळा झाला होता, तू पिवळा झाला होता, तुझं गळणं गरजेचं होतं. तू जर गळाला नसतं तर मला नवीन पालवी लागली, म्हणून तुझं गळणं गरजेचं होतं. म्हणून आपण नेहमी ते प्रमाण ऐकत असतो. आजा मेला पणजा मेला बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. गेले आपल्यातून आतापर्यंत अनेक लोक गेले. जगद्गुरु तुकाराम महाराजचं प्रमाण आहे, उदंडची झाले जन्मोनिया मेले, होनिया गेले रावरंग. कुठे गेले? भगवान जाणे. पण ते गेल्यानंतर त्यांच्या निमित्तानं एक श्रद्धा म्हणून आपण जे कर्मकांड करतो त्याला वर्षश्राद्ध असं म्हणतात. बहुत जन गेले. काय जगद्गुरु तुकाराम महाराजचं प्रमाण आहे? बहुत जन गेले. थोडे लोक गेले असा शब्द नाही, बहुत जन गेले. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकते. तात्पर्य या लोकांमध्ये हा नियम आहे, हा कायदा आहे. मृत्यू लोक आहे आपल्यातून जाऊन, ज्यांना आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित समस्त कोळसे परिवार, उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. वय जवळजवळ ज्यांचं 50-55 50-55च्या आसपास ज्यांचं वय होतं, आणि काही बीपीचा शुगरचा काही त्रास ज्यांना होता. पण मृत्यूला निमित्त पाहिजे ना हो, मृत्यूला काहीतरी निमित्त पाहिजे. आपण एक म्हण ऐकत असतो बघा, कावळ्याला होतं बसायला आणि फांदीला होतं. हा, फांदी मोडणारच होती, तशी फांदी मोडणारच होती, परंतु कावळ्याला झालं बसायला आणि फांदीला झालं मोडायला. तसं मृत्यूला काहीतरी निमित्त पाहिजे. आपल्या धर्मग्रंथामध्ये मोठमोठाले उदाहरण आहे. राजा दशरथाचा मृत्यू झाला. श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षितीचं उदाहरण नेहमी आपण ऐकतो. राजा परीक्षिती शिकार करण्याकरता गेला. दुपारची वेळ, पोटाचे वाजले 12, दिवसाचे वाजले 12 आणि पोटाचे वाजले 12. भूक लागली आणि जंगलामध्ये एकटाच राजा परीक्षिती जंगलामध्ये एक आश्रम पाहिला आणि त्या आश्रमामध्ये साधू बसलेला होता. निदान इथं आपली भोजनाची व्यवस्था होईल असं वाटलं, पण साधू डोळे बंद करून भगवंताच्या भजनामध्ये चिंतनामध्ये रंगलेला होता. धन्य जगे तोची एक.
हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरे वाचे. डोळे बंद करून भगवंताच्या स्मरणामध्ये रंगलेला महात्मा राजा परीक्षितीनं आवाज दिला, पण प्रत्युत्तर न मिळाल्यामुळं राग आला. आणि रागाच्या आवेशामध्ये आश्रमाच्या द्वारावर मेलेला सर्प पडलेला होता तो बाणाच्या टोकावर उचलवला आणि कोणाच्या गळ्यात घातला? हा, डोक्यावर नाही चाललं तुमचं कीर्तन. बाणाच्या टोकावर मेलेला सर्प उचलवला आणि जो साधू डोळे बंद करून भगवंताचं चिंतन करत होता त्या साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला. विनाशकाले विपरीत बुद्धी, साधूच्या गळ्यामध्ये सर्प अडकवला. परंतु साधूच्या मुलाला ज्या वेळेला कळालं, श्रंगीला कळालं की माझे वडील भगवंताचं भजन करत असताना एका सम्राटानं येऊन माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला. कौशकी नदीचं पाणी हातामध्ये घेतलं, अभिमंत्रित केलं श्रंगीनं आणि शाप दिला. तरुण होता राजा परीक्षिती, तरुण वय ज्याचं आहे, तरुणपणामध्ये असं हे दुष्कर्म घडलं हातून आणि त्याची फळं राजा परीक्षितीला भोगावी लागली. श्रंगीनं शाप दिला, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश होऊन राजा परीक्षितीचा मृत्यू होईल. आणि ज्या वेळेला ही शाप वार्ता कानी आली परीक्षितीच्या, कळालं राजा परीक्षितीला की 7च दिवस आता राहिले. बघा, मृत्यूला काहीतरी मृत्यूला निमित्त झालं. पण राजा परीक्षिती सावध झाला. मुलांच्या स्वाधीन सर्व राज्य सोपवलं आणि स्वतःचं आत्मकल्याण करण्याकरता गंगेच्या तीरावर निघून गेला. एका महान महापुरुषासमोर बसून भगवंताची कथा श्रवण केली, भगवंताचं चरित्र श्रवण केलं आणि त्या भगवंताच्या कथेनं, भगवंताच्या चरित्रानं 7 दिवसामध्ये मुक्त अवस्था प्राप्त. श्रवणे परीक्षिते तरला भूपती, श्रवणे परीक्षिते तरला भूपती, श्रवण केलं, भगवंताचं चरित्र कानानं श्रवण केलं. बरं का, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली. तर या 7 दिवसामध्ये मुक्त अवस्था प्राप्त झाली. आपणही कथा श्रवण करतो, आपणही कीर्तन ऐकतो, आपण पण आपण आपण ऐकत नाही असं नाही. आपण कीर्तन ऐकत नाही, भगवंताचं चरित्र, भगवंताची कथा ऐकत नाही असं नाही, पण आपण ऐकत नाही. बरं का, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, त्यानं कानानं भगवंताचं चरित्र ऐकलं. महाभागवत करुणी श्रवण सर्वांगाचे कान केले, त्याने सर्वांगाचे कान करून भगवंताचं चरित्र कथा ऐकली. 7 दिवसामध्ये मुक्त अवस्था प्राप्त झाली. तात्पर्य, कथेनं ही अवस्था प्राप्त होते. म्हणून असं म्हटलं जातं की कीर्तनाला आलेले माणसं मरत नाही. ऐकलं तुम्ही? कीर्तनाला आलेले माणसं मरत नाही, तरी सुद्धा कीर्तनाला माणसं मरत भगवंताचं भजन आहे, भगवंताची भक्ती आहे. कारण कीर्तनामध्ये 2 तास असतात आणि 2 तासामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. 2 बात नसो याद रख, जो चाहे सो कल्याण, नारायणित मौत को दूजो श्री भगवान. एक देवाला विसरू नये आणि मौत म्हणजे मृत्यूला विसरू नये. जो भगवंताचं भजन करतो त्याची होते मौज. 2 शब्द आहे. भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन परमार्थ करणारा जो आहे त्याची होते मौज. आणि निव्वळ जो संसाराकरता जीवन जगतो त्याची होते मौत. काय होते? एकाची होते मौज आणि एकाची होते मौत. आपण म्हणतो ना, ओ मौत कधी? एकाची मौत होते आणि एकाची मौज होते. भगवंताचं भजन आहे. तात्पर्य, या ठिकाणी आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पण उपस्थित आहोत, कैलासवासी आमचे राधाकिसन भाऊ, राधाकिसन बाबूराव कोळसे, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कोळसे परिवारामध्ये त्यांच्या पश्चात आमचे श्री दीपक भाऊ, दीपक राधाकिसन कोळसे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती आमच्या हिमलता अशोक गडाख, त्याचप्रमाणे सौभाग्यवती आमच्या प्रियंका सुधीर
ढोकचवळे, त्याचप्रमाणे भाऊ आहे श्री आमचे गोरक्षनाथ नामदेव कोळसे, त्याचप्रमाणे गंगा भागीरथी आमच्या इंद्रायणी बाबूराव म्हसे म्हसे, उपस्थित समस्त कोळसे परिवार, उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्व जण आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहोत, कैलासवासी आमचे राधाकिसन बाबूराव कोळसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्याच निमित्तानं ही 2-5 मिनिटं भगवंताची कीर्तन रूपी सेवा. विठ्ठल वर्ष श्राद्ध केलं जातं. 2 शब्द या विषयावर मी बोलतो याकरता. माझ्या समोर जो विषय आहे वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध हा शब्दप्रयोग आपण करतो. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून जी व्यक्ती गेली, अर्थात देह ठेवला ज्या व्यक्तीनं, गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं ज्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून शब्दप्रयोग केला जातो वर्ष. आणि गेलेल्या व्यक्तीच्याच निमित्तानं श्रद्धायुक्त अंतकरणानं केलेलं कर्मकांड म्हणजेच वर्ष श्राद्ध. वर्ष म्हणजे 12 महिने पूर्ण झाले आणि श्राद्ध म्हणजे श्रद्धया क्रियते कर्म इति श्राद्ध. कुटुंबातून परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जे कर्मकांड श्रद्धायुक्त अंतकरणानं केलं पाहिजे, कारण गेलेल्या व्यक्तीचे आपल्यावर उपकार आहे, गेलेल्या व्यक्तीचे आपल्यावर ऋण आहे, त्यांच्या ऋणातून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता केलेलं कर्मकांड म्हणजेच वर्ष श्राद्ध. पण एक प्रश्न उपस्थित करतो की वर्ष श्राद्ध का केलं जातं? वर्ष श्राद्ध आपण आपल्या कुटुंबातून परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं करतो, तर हे वर्ष श्राद्ध का केलं जातं? एक अनुभवातून आपण थोडंसं चिंतन मांडू. अनुभवातून जर आपण पाहिलं तर ज्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातून जाऊन 1 वर्ष झालं पूर्ण झालं, त्या व्यक्तीचं देह शरीर व्यक्तीनं ठेवल्यानंतर त्या डेड बॉडी शरीराला आपण काय केलं? अर्थात मृत झालेलं जे शरीर आहे त्या शरीराला आपण काय केलं? स्मशानभूमीमध्ये घेऊन गेलो. अर्थात आपल्या अनुभवातूनच जाऊया. स्मशानभूमीमध्ये घेऊन गेलो, त्या शरीराला आपण चितेवर ठेवलं, मुलांना अग्नी दिला. काही क्षणामध्ये अग्नीमध्ये ते शरीर जळून भस्म झालं. बघा, अनुभवातून चाललो याकरता आपण. वर्ष श्राद्ध का केलं जातं यावर मी बोलतोय. मुलांना अग्नी दिला, शरीर आहे, जाळलं तर भस्मच होणार, पुरलं तर माती होणार आणि कोल्या कुत्र्यांना खाल्लं तर विष होणार. 3 अवस्था होतात. जाळलं शरीराला तर भस्म होणार, पुरलं तर माती होणार, कोल्या कुत्र्याच्या आवडीमध्ये सापडलं हे शरीर तर विष होणार. 3 अवस्था होतात. मग आता अग्नीमध्ये चितेवर असणारा हा देह ठेवला, अग्नीमध्ये काही क्षणामध्ये जळून शरीर भस्म झालं. शरीर हे जळून भस्म झालं. मग आपण जे शरीर जळून भस्म झालं त्या शरीराची राख दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा एकत्रित आलो आणि त्या शरीराच्या राखेला आपण एखाद्या गोणीमध्ये पोत्यामध्ये भरवलं आणि गंगेसारख्या पवित्र तीर्थामध्ये नेऊन विसर्जित केलं. वाहत्या पाण्यामध्ये ते भस्म, ती शरीराची राख समुद्राला वाहून गेली. शरीराचा कोणताही अंश आज तिथीला शिल्लक राहिलेला नाही. मग आता अनुभवातून तर ही प्रोसेस आपल्या लक्षात येते की शरीर जळून भस्म झालं, शरीराचं भस्म गंगेमध्ये टाकलं, वाहून गेलं ते. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी तर त्या शरीराचा कोणताही अंश शिल्लक नाही. असं असताना सुद्धा आपल्या भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये वर्ष श्राद्ध का केलं जातं? आता इथपर्यंत तर आपल्या अनुभवातलं सगळं आपण हे जे काही ऐकलं हे आपल्या अनुभवातलं आहे. पण आता या ठिकाणी वर्ष श्राद्ध जो दिवस आजचा आहे, या दिवशी तर त्या शरीराचा कोणताही अंश शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की वर्ष श्राद्ध करणं म्हणजे एक अंधश्रद्धा आहे, असं मी एक मत मांडतो. वर्ष श्राद्ध करणं म्हणजे एक अंधश्रद्धाच आहे. कारण शरीराचं भस्म झालं, ते टाकलं आम्ही गंगेसारख्या पवित्र तीर्थामध्ये वाहून गेलं, ते आता शरीराचा कोणताही अंश शिल्लक राहिलेला नाहीये. मग आता वर्ष श्राद्धाच्या दिवशी हा विधी काय करतात? आपण फोटो ठेवतो, समोर फोटो आहे, त्या फोटो समोर आपण नैवेद्य दाखवतो. घरामध्ये पूजा करतो, आपण नैवेद्य दाखवतो, बरोबर? दाखवतो नैवेद्य दाखवतो. मग आता हा जो नैवेद्य आपण दाखवतो तो कुणाला दाखवतो? म्हणजे आपण एवढे अज्ञानी नाहीये,
ज्या शरीराला आम्ही स्मशानभूमीमध्ये नेऊन अग्निसंस्कार केला, ते शरीर जळून भस्म झालं आणि आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्या व्यक्तीच्या समोर फोटो समोर आम्ही नैवेद्य दाखवतो आणि तो नैवेद्य त्यांना मिळतो असं आपण गृहीत धरतो. मग आता तुम्हाला मान्य आहे की हे सर्व? मी तुम्हाला सगळ्यांनाच विचारतो, आता विचारलं पाहिजे ते. मी सांगत असतो कीर्तनकाराला विचारलं पाहिजे. बसलेले लोक म्हणजे एवढे अज्ञानी असतात असं कीर्तनकारांना तरी समजू नये बरं का. खाली बसलेले लोक अज्ञानी असतात असं कीर्तनकारांना मुळीच समजू नये. नंतर कीर्तनकारानं बांधला फेटा, मारल्या चाटा आणि छापल्या, हां असं नसावं. थोडंसं विचारावं की वर्षश्राद्धाच्या दिवशी ज्या प्रतिमेसमोर आम्ही नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य त्यांना मिळतो का? तो नैवेद्य त्यांना मिळतो का नेमकं? का इतर लोक वर्षश्राद्ध करतात म्हणून त्यांचं पाहून आम्ही करतो असं असलं तर त्याला अंधश्रद्धाच म्हणावी लागेल. तर ही अंधश्रद्धा तर नाहीये, अंधश्रद्धा तर नाहीये. मग वर्षश्राद्धाच्या दिवशी ज्यांच्या समोर आम्ही नैवेद्य ठेवला तो नैवेद्य श्रद्धायुक्त अंतकरणानं ठेवला आणि श्रद्धेमध्ये एक शक्ती आहे, श्रद्धेमध्ये एक ताकद आहे, श्रद्धेमध्ये एक शक्ती आहे. जसं नामदेव महाराजांचं चरित्र आपण नेहमी ऐकतो. नामदेव महाराज वडील परगावी निघाले, जाताना नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेवा उद्या मी घरी नाहीये, मग माझ्या गैरहजेरीमध्ये नैवेद्य दाखवायचं देवाला. श्रद्धेमध्ये बघा काय शक्ती आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं, बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आहे ना. दुसऱ्या दिवशी मातोश्रीनं नामदेव महाराजांच्या आईनं नैवेद्याचं ताट भरवलं, दुधाचा तांब्या दिला, जा नामा जा देवाला नैवेद्य दाखवणे. आता बालवय आहे नामदेव महाराजांचं. नामदेव महाराजांना काय माहिती की देवाला फक्त नैवेद्य दाखवायचा असतो. पण ही श्रद्धा बघा, ज्या वेळेला नैवेद्य घेऊन गेले, दुधाचा तांब्या घेऊन गेले आणि देवाला प्रार्थना करायला लागले. दूध पियो मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. काला बछड़ा कपिला गाये, काला बछड़ा कपिला गाए, दूध दुहावत नामा जाये, दूध नामदेव महाराज प्रार्थना करायला लागले देवाला. देवाला सांगितलं, देवा काळ्या कपिला गाईचं दूध आहे, सोन्याचा तांब्या आहे. काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. प्रभू माझे बाबा आज घरी नाहीये, त्यांच्या गैरहजेरीमध्ये मी नैवेद्य घेऊन आलो. प्रभू या नैवेद्याचा स्वीकार करा. पण देव नैवेद्य खात नाही. नामदेव महाराज विचारात पडले, काय झालं देवाला आज? का बरं देव नैवेद्य खात नाही? मी लहान आहे म्हणून का? काय झालं देवा तुला? अरे माझे बाबा आज आले नाही, मी आलो नैवेद्य घेऊन. प्रार्थना करायला लागले, सोने का गडुआ दूधने भरिया, सोने का गडवा दूधने भरिया, पियो नारायण आगे दरिया, पियो नारायण आगे. हे प्रभू सोन्याचा तांब्या आहे, देशी गाईचं दूध आहे, या नैवेद्याचा आणि या दुधाचा स्वीकार करा. प्रार्थना करायला लागले, पण देव नैवेद्य घेत नाही, दुधाचा स्वीकार करत नाही. प्रार्थना केली, विनंती केली. शेवटी नामदेव महाराज आहे. वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांचं कौतुक आमच्या संत महापुरुषांनी केलं. नामदेव महाराजांनी प्रार्थना केली, शेवटी तापले नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा जर तू दूध घेतलं नाही, जर तू नैवेद्य खाल्ला नाही, तर हा नाम्या तुझ्या समोर डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही. नामदेव महाराज आहे. प्रभू के मूरत दूध नहीं पेवत,
भगवंतानं खाल्ला. भूक लागलेली आहे म्हणून नाही, श्रद्धा आहे म्हणून. जसं शबरीनं बोरं दिली, भगवंताला 14 वर्षाचा वनवास आहे, एवढंही भान नसावं की शबरी जी आहे बिल्ली नाही आणि मला जी बोरं देते तर तिच्या दातानं करंडलेली बोर आहे, परंतु भगवंतानं बोरं खावी का खाल्ली? श्रद्धा आहे म्हणून खाल्ली. उच्चिष्ट ती फळे खाय बिल्लणीची आवडी तयाची मोठे देवा. नामदेव महाराजांनी प्रार्थना केली, सांगितलं तुझ्या समोर डोकंच फोडील मी. आणि असं बोलले नामदेव महाराज तर मूर्तीतून भगवान प्रकट झाले. नामदेव महाराजांनी दिलेला नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नैवेद्य हातीचा मूर्ती नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा मूर्ती मूर्ती नामदेव महाराजांनी दाखवलेला नैवेद्य जर भगवंतानं खाल्ला तर वर्ष श्राद्धाच्या या कर्मकांडाच्या विधीमध्ये आम्ही सुद्धा श्रद्धेने नैवेद्य दाखवतो. म्हणून यामध्ये श्रद्धा आहे. श्रद्धायुक्त अंतकरणानं नैवेद्य दाखवला म्हणून वर्ष श्राद्ध. श्रद्धा क्रियते कर्म इति श्राद्ध. श्रद्धायुक्त अंतकरणानं दाखवलेला नैवेद्य त्यांना मिळतो बरं का. ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, नामदेव ने देव हसाया. जसं ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं आपल्या पायाच्या अंगठ्याला एखाद्या सर्पानं दंश केला, विषारी सर्पानं. बघा माऊली ज्ञानेश्वर महाराज असं एक उदाहरण देतात की जसं अंगठ्याच्या अग्रभागाला एखाद्या विषारी सर्पानं दंश केला. बघा स्थान कोणतं आहे? अंगठा. पायाचा अंगठा, त्या अंगठ्याला एखाद्या विषारी सर्पानं दंश केला तर दंश केल्याबरोबर त्या विषारी सर्पाचं विष दुसऱ्याच क्षणामध्ये माणसाच्या डोक्यापर्यंत येतं, माणसाच्या मस्तकापर्यंत येतं. ते माऊली ज्ञानेश्वर महाराजची ओवी आहे. जैसा नखाग्री व्याळू लागे, व्याळू म्हणजे सर्प. जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे. सर्पाचं विष सर्पदंश झाल्याबरोबर दुसऱ्याच क्षणामध्ये मस्तकापर्यंत येतं ते विष. तुमच्यापैकी एखाद्यानं मला जर उठून उभं राहून विचारलं की महाराज असं उदाहरण तुम्ही दिलं, परंतु खरोखर येतं का हो हे विष? इथपर्यंत येतं का? अंगठ्याला एखाद्या विषारी सर्पानं दंश केला, त्याचं विष मस्तकापर्यंत येतं असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीमध्ये तुम्ही बोलतात. खरोखर येत असेल का? खरोखर येतं का? मग आता मला तुम्हाला जर समजून सांगायचं असेल तर काय करावं लागेल? हा, मग अनुभवातूनच जावं लागेल. मला सांगावं लागेल बाबा एखादा धर तू, एखादा विषारी सर्प धर आणि दंश करून घे, म्हणजे येईल का नाही त्याचा अनुभव तुला येईल. म्हणजे जैसा नखाग्री व्याळू लागे, व्याळू म्हणजे सर्प. जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे. त्याचं विष दुसऱ्याच क्षणामध्ये माणसाच्या मस्तकापर्यंत येतं. म्हणून वर्ष श्राद्धाच्या या विधीमध्ये ज्यांना आपण नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य त्यांना मिळतो. तुका म्हणे पितर आशीर्वाद देते आणि तो नैवेद्य त्यांना मिळतो. म्हणून वर्ष श्राद्धाच्या दिवशी हा जो नैवेद्य आहे तो दाखवला जातो. त्यांच्या ऋणातून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हे कर्मकांड आपल्या भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये केलं जातं. कर्मकांड म्हणून कर्तव्य म्हणून हे करावं. परंतु या लोकामध्ये आपणही आलेलो आहेत आणि या लोकामध्ये आलेलो असल्यामुळं आपल्याला सुद्धा एक दिवस देवाज्ञा होणार. देवाज्ञा शब्द आठवला ना तुम्हाला? प्रत्येकाला देवाज्ञा होणार आहे. इथं प्रत्येकाला देवाज्ञा होणार आहे आणि प्रत्येकाचा असा बोर्ड प्रत्येकाचा लागणार आहे. म्हणून इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंगामध्ये पहिला शब्द आहे. महाराज म्हणतात प्रत्येकाला देवाज्ञा होणार आहे. म्हणून काय करावं? म्हणून नरदेहाला आलेलो आहोत. मनुष्य शरीर देव दुर्लभ आहे. स्वर्गीचे अमारी चिता ते देवा मृत्यू लोके भाव मृत्यू लोकी भावा हे जन्मा मृत्यू लोकी भावा जन्मा स्वर्गीचे अमरा इच्छिता ते देवा स्वर्गीचे अमरा इच्छिता ते देवा स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा
तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे, हे मनुष्य शरीर आम्हाला मिळावं अशी इच्छा ते करतात. ते कोण? स्वर्गीचे अमर, जिथं अमृत पिण्याकरता आहे, चिंतामणीचे रस्ते आहे, कल्पवृक्षाचा बगीचा आहे, कामधेनूची खिल्लार आहे, उर्वशी तिलोत्तमा रंभा, दिव्य भोग भोगण्याकरता ज्या लोकांमध्ये आहे म्हणजे स्वर्ग लोकामध्ये, त्या लोकातील देव समाज, देववर्ग देवाला प्रार्थना करतो, हे प्रभो स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके व्हावा जन्माम्मा. तुम्हाला आम्हाला मानव देह मिळालेला आहे, म्हणून एक महत्वाची गोष्ट, मानव देह देव दुर्लभ आहे, तो मिळालेला आहे, म्हणून महाराज म्हणतात देवाला शरण गेलं पाहिजे. कर्तव्याचं पालन करा आणि आपल्या कर्तव्याचं पालन करून देवाला शरण जा. त्याचं वर्णन करतात महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, म्हणून पण इथं उकडणं बरं, इथं उकडणं बरं. तुम्ही आम्ही सगळे तसं उकडलोच, तासभर नाही, 2 तास नाही. कुठं? मातेची या उदर कुहरी. जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी जो उपदेश करतात, महाराज म्हणतात म्हणून शरण जावे. का म्हणून? एक जन्माचं दुःखच आहे आणि मृत्यूचंही दुःखच आहे. जन्माचं दुःख म्हणजे आईच्या उदरामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण असताना 9 महिने उकडलो.
मातेची या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नव मासवरी जन्म जन्मोनी मरते. म्हणून ती मदालसा आहे ना, मदालसा एक प्रकरण आहे. ती मदालसा बाळाचा जन्म झाला आणि त्याला पाळण्यामध्ये ठेवलं आणि पाळण्याची दोरी हातामध्ये घेतली आणि उपदेश करते ती बाळाला. नवमास कष्टलासी कहाव्याने प्रसूत झाले. येताचे कर्म जाड तुझी मान अडकले. अकांतु ते जननी दुःखे धाय मोकले. स्मरे त्यारे हरा ध्याये श्री कृष्ण माऊली. प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मान अडकली. म्हणजे हे गर्भवासाचं दुःख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणावं काय सांगो गर्भीची यातना. गर्भवासाचं दुःख काय सांगो गर्भीची यातना. माझा भोगिता नारायणा माऊस मळमूत्र जाणा. असं गर्भवासाचं एक दुःख तुम्ही आम्ही सर्वजण भोगून आलो. पण तुमची आमची स्मरणशक्ती कमकुवत आहे तेच बरे. गेले ते दिवस जे दुःख गर्भवासाचं दुःख तुम्ही आम्ही आईच्या उदरामध्ये 9 महिने भोगलं ते जन्माचं एक दुःख आहे. आणि प्रत्येकाच्या वाटाला एक दिवस येऊन आदळणारं एक दुःख आहे मृत्यूचं दुःख. एक जन्माचं दुःख आहे, एक मृत्यूचं दुःख आहे. हे जन्म आणि मृत्यूचं दुःख. कुणाला वाटतं मला मरण यावं, मरण यावं? कुणाला असं वाटतं मला मरण यावं? या लोकांमध्ये कुणालाही वाटत नाही की मला मरण यावं. परंतु एक मृत्यूचं दुःख आहे, एक जन्माचं दुःख आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख जर समाप्त व्हावं असं वाटत असेल तर काय करावं. तर गीतेमध्ये एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, जो मज होय अनन्य, जो मज होय अनन्य शरण. भगवान बोलतायत की नरदेहाला आल्यानंतर जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी. जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख मी समाप्त करील. पण त्याकरता जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीची. म्हणून महाभारतामध्ये भर दरबारामध्ये जिच्यावर संकट आलं, जिला दुःशासन निर्वस्त्र करण्याचा प्रयोग करू लागला, दुर्योधनानं सांगितलं द्रौपदीला निर्वस्त्र कर. ज्या दरबारामध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, रथी महारथी बसलेले, 5 पांडव बसलेले, परंतु द्रौपदीचं रक्षण करणारं तिथं कोणी उठून उभं राहत नाही. अशा वेळेला द्रौपदीनं पाहिलं की दरबारामध्ये माझं रक्षण करणारा आता फक्त एकच आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून या म्हणून द्रौपदीनं वर हात केले आणि भगवंताचा धावा केला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे कृष्ण
हा प्रसंग आपण नेहमी ऐकत असतो की ज्या दरबारामध्ये द्रौपदीचे 5 पती बसलेले सिंहासारखे ते भीष्माचार्य बसलेले, द्रोणाचार्य बसलेले, पण तिचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी कोणी उठून उभं राहत नाही. अशा वेळेला ज्यांची आशा होती त्यांनी खाली माना घातलेल्या, त्यांना पाहिलं, आशा सोडली आणि 2 हात जोडले. प्रभो गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवैः परिभूता माम किम न जानासि केशव. हे केशवा कोठे गुंतलासी द्वारकेच्या वेळ का सखया लावेला. भगवंताला हाक मारली आणि भगवंताला हाक मारल्यानंतर भगवान जिच्या करता धावून आले बरे का. म्हणून आपण काकड आरतीच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांचं एक प्रमाण नेहमी जवळजवळ सगळ्यांचा पाठ असेल ते, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे विशून आणि सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. देवाला शरण जा. जगद्गुरु तुकाराम महाराज तेच बोलतात, म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी. श्रद्धायुक्त अंतकरणानं आपल्या वाट्याला आलेले कर्तव्याचं पालन करा आणि आपलाही शेवट गोड व्हावा. त्याकरता देवाला शरण जा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. एका साधकानं विचारलं, म्हटले महाराज देवाला जर आम्ही शरण गेलो तर जन्म आणि मृत्यूचं दुःख, या जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून भगवान सोडविल का. तो हा उतरील पार, 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 उतरील पार, उतरील पार, उतरील पार, तो हा उतरील पार. भावा तू सुना नदीचा, भावा तू सुना नदीचा, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. तो हा उतरील पार. त्याला शरण गेल्यानंतर, देवाला शरण गेल्यानंतर जे जे देवाला शरण गेले त्यांच्या जन्म मृत्यूचं दुःख भगवंतानं नाहीस केलं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. खरंच तो आमचं दुःख नाहीस करील का. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पुन्हा असा एक शब्द प्रयोग केला की तो दयेचा सागर आहे. बहु आहे करुणा, आहे करुणा, प्रभु आहे करुणावंत, आहे करुणावंत. हे तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, उतरील पार, उतरील पार. बहु आहे करुणावंत. करुणेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. करुणेचा सागर आणि दयेचा सागर. बघा श्रीमद भागवतामध्ये एक उदाहरण आपण काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकत असतो. काल्याचं कीर्तन नाही चालू आता, पण एक राक्षसीन आहे. राक्षसीन म्हणजे कोण. पुतना, जिचं नाव आहे पुतना. पुतना म्हणजे काय. पुत म्हणजे पुत्र, ना म्हणजे नाही. जिला पुत्र नाही ती, म्हणून तिला पुतना म्हणतात. किंवा पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही ती पुतना. तिनं विडा उचलला. मथुरेमध्ये कंसाच्या दरबारामध्ये कंसाला ज्या वेळेला कळालं, आकाशवाणी झाली होती, 8वा जो पुत्र वदिल तुझसी. आणि ज्या वेळेला यशोदेच्या कुशीमध्ये असणारी कन्या वसुदेवानं पाठीमध्ये घालून कारागृहामध्ये आले, त्या कन्येचे पाय कंसानं धरले आणि आकाशामध्ये गरगर गरगर भिंगवलं तिला आणि तिला ठार करणार हातातून निष्ठून गेली ती. आणि तिनं सांगितलं, तुझं लागी वदी उपजला मज आधी. चतुर्भुज रूप धारण केलं. तिनं सांगितलं, मला काय मारतो तू. अरे तुला मारण्याकरता जो आलेला आहे तो माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. तुझं लागी वदी उपजला मज आधी. दुसऱ्या दिवशी
दरबार भरवला कंसानं. कंसाच्या दरबारामध्ये मोठमोठाले असुर राक्षस आणि पुतनाही आली. पुतनेनं सांगितलं मला कळालं की तुझा जो शत्रू आहे त्याचा जन्म झालेला आहे. मी विडा उचलते, मी ठार करते त्याला. कसं ठार करणार? तुला काय करायचं म्हटले. पुतनेनं मारण्याचा विडा उचलला. भगवंताला मारण्याचा विडा जिनं उचलला तिचं नाव पुतना आहे. आणि ती पुतना आपल्या स्तनामध्ये तिनं हलहाल विष भरवलं. भगवंताला मारण्याच्या उद्देशानं जी गोकुळामध्ये गेली, पण भगवंतानं पाहिलं आईचं काम करण्याकरता आली. काही असो, आईचं काम करण्याकरता आली. भगवान आहे, दयेचा सागर आहे, करुणेचा सागर आहे, बहु आहे, करुणावंत. भगवंतानं हे नाही पाहिलं. अगोदर ती पुतना यशोदेला बोलायला लागली की मी तुझी बहीण आहे. आता भगवंतही ऐकतच होते. यशोदेनं सांगितलं बाळाला आत्ताच मी न्हाऊ घातलेलं आहे, कारण बाळाला न्हाऊ घालणं एवढं सोपं. हातपाय ताणून 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 गरम पाणी टाकून 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 त्याचे हातपाय ताणून 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 असं ते बाळ थकतं, असं थकतं, असं थकतं. स्नान झाल्यानंतर टपकन झोपतं ते. यशोदेनं सांगितलं बाळाला मी न्हाऊ घातलं आणि बाळ झोपलेलं आहे. भगवान ऐकत होते. भगवान म्हणतात तिथं काय झोपण्याकरता नाही आलो मी. अरे हे तर पहिलंच पोहणीचं गिऱ्हाईक आहे, आणि पहिलंच पोहणीचं गिऱ्हाईक जर निघून गेलं तर भगवान ऐकताय. डोकली पुतनेनं भगवंताला घेतलं, मांडीवर घेतलं. बघा या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बहु आहे करुणावंत. देवाची भक्ती, देवाचं भजन केलं तर तो काय करतो? भगवंताला माहीत आहे की ही मला मारण्याकरता आली. आपल्या स्तनामध्ये हिनं हलाहल विष भरवून आणलेलं आहे. मारण्याचा उद्देश जिचा आहे. भगवंतानं नाही पाहिलं. भगवंतानं आपलं मूग पुतनेच्या स्तनाला लावलं आणि पुतनेच्या स्तनातील हालाहाल विष पान केलं. घाबरली ती. घाबरल्यानंतर भगवंतानं इह आणि परलोकातून पुतनेला मुक्त केलं. बहु आहे करुणावंत. भगवंताची नाव अनंत आहे. त्या अनंत नावामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कोणतंही एखादं नाव अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. म्हणून अनंत नावांपैकी एखादं जरी नाव, त्या नामाची जर आपल्याला गोडी लागली बरं का. म्हणून असं म्हटलं जातं की माणसानं मुखाला पवित्र केल्याशिवाय मरू नये, पायाला पवित्र केल्याशिवाय माणसानं कधीच मरू नये, हृदयाला पवित्र केल्याशिवाय माणसानं मरू नये, आणि हाताला पवित्र केल्याशिवाय माणसानं मरू. ऐकलं ना तुम्ही? हाताला पवित्र करण्याकरता आपण आता कीर्तनाला आलेलो आहोत. फक्त 2 मिनटं, फक्त मी तुमचे 2 मिनटं घेणार. ते याकरता हातानं टाळी वाजवायची, हात पवित्र होतात. मुखाला पवित्र करण्याकरता मुखानं 2च मिनटं फक्त भगवंताचं भजन करायचं. हृदयामध्ये भगवंताचं स्मरण केलं तर हृदय पवित्र होतं. पायाला पवित्र करण्याकरता जर तीर्थयात्रा केली तर पायही पवित्र होतात. हस्तम पवित्रम, हाताला पवित्र करण्याकरता कीर्तनाला जर आपण आलो तर कीर्तनामध्ये आल्यानंतर हातानं टाळी. आणि हाताला पवित्र करण्याकरता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दान धर्म. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नामघोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हाताला पवित्र करण्याकरता फक्त आणि फक्त 2 मिनटं भगवंताचं भजन. झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित. हरे रामा राम राम हरे हरे राम हरे राम हरे राम
तसं आपल्याला भजन करण्याकरता वेळ नाही आहे. येता येता आम्ही ज्या वेळेला येत होतो ना, मोटरसायकलीवर एक जण चालला होता. मोटरसायकलीवर चालला होता. आता 10-11 वाजता वेळ नाही आहे याकरता बोलतो मी. तो मोटरसायकलीवर चालला होता आणि दात घाशीत चालला होता. लक्षात आलं तुमच्या? मोटरसायकलीवर चालला होता आणि दात म्हणजे एवढी सुद्धा त्याला वेळ, दात घासण्याची सुद्धा वेळ नाही. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. देवाचं भजन, महाराज म्हणतात देवाचं भजन, देवाची भक्ती जर केली तो बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. महाराज म्हणतात हा अनुभव मला आहे. त्याचं वर्णन महाराजांनी केलं शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे साक्षी, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी प्रगट तो हा उतरेल तो हा उतरेल तो हा उतरेल तो हा उतरेल प्रगट तो हा उतरील पार भाऊ दुस्तर नदीचा. ज्ञानेश्वर माऊली असो. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वजण आपण उपस्थित आहोत. कैलासवासी आमचे राधाकिसन बाबूराव पटेल कोळसे आपल्यातून जाऊन त्यांना या ठिकाणी आज 1 वर्ष पूर्ण झालं. भगवान परमात्मा त्यांच्या जीवात्म्याला चिर शांती देऊ हीच उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, तिलांजली या ठिकाणी देऊया. झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी, काही बोलायचं कोणाला 2 शब्द? झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल.